हा जो मी पिझ्झा मागवलाय तो चीज बस्ट मार्गिरेटा आहे बरं का. पण या पिझ्झाला कोण चीज बस्ट मार्गिरेटा म्हणल का? याची बेस बघा किती जाड आहे. त्याचसोबत हा पूर्णपणे करपलेला होता. आय थिंक त्यांनी हा ऑर्डर कॅन्सल झालेला पिझ्झा गरम करून दिलाय. गरम गरम पिझ्झा खूप वेगळा लागतो आणि थंड झालेला पिझ्झा खूप वेगळा लागतो. बिकॉज थोडा जरी उशीर झाला तरी सुद्धा पूर्णपणे टेस्ट वेगळी लागते पिझ्झाची. आणि हा तर खरंच खूप शिळा, मला तरी पर्सनली असं वाटलं की हा शिळा पिझ्झा आहे. रिव्ह्यू देण्यासाठी गेले मी तर या स्टोअरचे ना खरंच खूप रिव्ह्यू भंगार आहेत. हे स्टोअर आनंदनगर सिंहगड रोडला आहे बरं का. आणि भरपूर लोकांनी याचे ना खूप घाणेरडे रिव्ह्यू दिलेले आहेत. माझ्या भाचीला खायचा होता म्हणून मी तिला घेऊन गेले होते तिथं. तर खरंच भंगार एक्सपिरियन्स आला मला तिथं. आणि तुम्हा कोणाला पण तिथला एक्सपिरियन्स असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये शेअर करा. तुम्ही जर इतके पैसे घेता पिझ्झाचे तर तुम्ही तशी सर्व्हिस पण दिली पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्ही स्टोअरला जाऊन खरं तर तिथं बसून खावं म्हटलं तर यार हे असं तर खरंच म्हणजे ना काही बोलावून काही नाही हेच समजत नाहीये मला. आणि पहिली गोष्ट, मी एक तर पिझ्झा जास्त करून फक्त चीज बस्ट मार्गरेटाच खाते, मला तोच आवडतो. त्यामुळे मी कधी जास्त डीपमध्ये गेलेली नाही या गोष्टींच्या. आणि जे जर पहिल्यांदा खात असेल तर याला तर किती लोक फसवत असतील ना, ह्याचं तर हेच नाही आहे. गावाकडची लोक असतील किंवा म्हणजे ना खूप लोक हे लुटत असणार आहेत, खूप फसवत असणार आहेत लोकांना. पहाटे सकाळचं लवकर उठून पुण्याहून मुंबईला आले. पहिल्यांदा भाचीला घरी सोडलं आणि त्यानंतर मी पटकन क्लाससाठी निघाले. बिकॉज मी मंडेलाच गेले होते इथून सकाळचं मॉर्निंगला. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.